नमस्कार, मी ऋषिकरत. शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्रात असलेल्या निवडणुका आणि त्याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेला सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक असा निर्णय. खरं तर हा निर्णय एका महिन्यापूर्वीच घ्यायला हवा होता, ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे जास्तीत जास्त सोयाबीन ही उपलब्ध होती. पण आता घेण्यात आल्याने नक्कीच शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना ज्यावेळेस हमीभाव जाहीर करण्यात आला होता, तर 4,892 रुपये प्रति क्विंटल अशा प्रकारचा हमीभाव होता. पण तो ज्यावेळेस प्रत्यक्ष शेतकरी सोयाबीन विक्रीत जात होता, त्यावेळेस मिळत होता 3900 ते 4200च्या दरम्यान. म्हणजेच काय, तर या ठिकाणी हमीभाव केंद्रावरती एक क्रायटेरिया ठरवण्यात आला होता, एक पातळी ठरण्यात आली होती. जर तुमच्या सोयाबीनचं मॉइश्चर किंवा ओलावा 12% असेल तर या ठिकाणी त्या ठिकाणी नाकारलं जात होतं. म्हणजेच काय, तर आता या ठिकाणी निर्णय काय घेण्यात आला आहे, तर मॉइश्चर हे 12%वरून 15% या ठिकाणी करण्यात आले. म्हणजे जास्तीत जास्त शेतकऱ्यांची हमीभावाने सोयाबीन खरेदी केली जाईल अशा प्रकारे केंद्र सरकारमार्फत आता डेप्युटी कमिशनर विनोद कुमार यांच्यामार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे. आणि आता हे जे मॉइश्चर आहे ते 12%वरून 15% करण्यात आले. या ठिकाणी बघू शकता, मध्य प्रदेश असेल, राजस्थान असेल, गुजरात असेल, कर्नाटक असेल, महाराष्ट्र असेल, तेलंगणा अशा प्रकारचे जे सोयाबीन उत्पादक राज्य आहे, यामध्ये बघू शकता महाराष्ट्राला जवळपास 13 लाख मेट्रिक टन महाराष्ट्रामार्फत सोयाबीन खरेदी केली अशा प्रकारच्या केंद्र शासनामार्फत सांगितल्या जातात. अजूनही शेतकऱ्यांकडे खूप सारे सोयाबीन आहे. ही सोयाबीन त्यांना आता जास्तीत जास्त हमीभावाने खरेदी केलं जाईल अशा प्रकारे सांगण्यात येईल. शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी नियम चालतो बघा मागणी आणि पुरवठ्याचा. बघू शकता, ज्यावेळेस हमीभावाने खरेदी केली जात होती 15 ऑक्टोबरपासून या ठिकाणी सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यास सुरुवात झाली होती. नोंदणीसुद्धा ऑनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांनी केली. पण प्रत्यक्षात ज्यावेळेस तिथे सोयाबीन विक्रीस नेली किंवा खरेदी करण्यास नेली, तर त्या ठिकाणी शेतकऱ्याचं मॉइश्चर किंवा ओलाव्यामुळे त्या शेतकऱ्याची सोयाबीन त्या ठिकाणी नाकारण्यात आली, रिजेक्ट करण्यात आली. म्हणजे हमीभावाने या ठिकाणी खरेदी करण्यात आली. तेच शेतकरी आले आणि इकडं प्रायव्हेट व्यापाऱ्याकडे, म्हणजे जे कृषी उत्पन्न बाजार समिती असतील किंवा प्रायव्हेट व्यापारी असतील, खाजगी व्यापारी, त्यांच्याकडे त्यांची सोयाबीन विक्रीस नेली. आता खूप साऱ्या शेतकऱ्यांनी विक्रीस नेल्यामुळे त्या ठिकाणी सोयाबीनचा या ठिकाणी मागणी आणि पुरवठ्याचा नियम लागू होतो. म्हणजेच काय, तर खूप साऱ्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी पुरवठा केला, सोयाबीन विक्रीस नेली. त्यामुळे काय झालं, तर सोयाबीनचा भाव हा कोसळला. म्हणजे सोयाबीनचा भाव कुठे लागला, शेतकऱ्यांना 3900 ते 4200 रुपये. आता त्याच ठिकाणी जर का कमी शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीस नेली असती, तर नक्कीच त्या व्यापाऱ्याला ही सोयाबीन जास्त भावाने खरेदी करावी लागली असती. आणि काही शेतकऱ्यांनी त्यांची सोयाबीन नेली असती कुठे, हमीभावाने विक्री करण्यासाठी. पण हमीभावाने विक्री करण्यास नाकारल्यामुळे ते शेतकरी या ठिकाणी खाजगी व्यापाऱ्याकडे गेले आणि खाजगी व्यापाऱ्याकडे त्यांची सोयाबीन विकली. आणि विकल्यामुळे त्यांना सोयाबीनला कमी नफा या ठिकाणी देण्यात आला. म्हणजेच काय, तर कमी भावाने ही सोयाबीन खरेदी केली. आता जास्तीत जास्त शेतकरी ऑनलाईन करतील आणि ऑनलाईन केल्यानंतर MSP म्हणजेच हमी भावाद्वारे या ठिकाणी विक्री करतील. विक्री केल्यामुळे नक्कीच त्याचाच फायदा होईल. आता बघू शकता, या ठिकाणी आता काही शेतकऱ्यांनी काय केले, प्रायव्हेट व्यापारी असतील किंवा खाजगी व्यापारी त्यांच्याकडे विकली आणि हमी भावाने या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी दिले. हमी भावाने जर बघितले तर 4,892 म्हणजे 4,900च्या आसपास तुम्हाला हा भाव लागलेला आहे हमी भावानुसार. आणि ज्यावेळेस तुम्ही प्रायव्हेट व्यापाऱ्याकडे जाताय, तर त्यावेळेस तुमची 39 ते 4200 रुपयाच्या दरम्यान या ठिकाणी सोयाबीन खरेदी केली जाते. समजा आपण 4200 धरू. आता या हमी भावाने आणि प्रायव्हेट व्यापाऱ्याचा यांचा फरक किती झाला, तर 800 ते 900 रुपये. हा सुद्धा फरक शासनाला भरून काढणं गरजेचं आहे, किंवा ही तूट किंवा ही झीज भरून काढणं गरजेचं आहे. त्यासाठी शासनामार्फत आता इलेक्शननंतर भावांतर योजना राबवली जावी अशी प्रकारची आपण अपेक्षा धरूया. म्हणजेच काय, तर सोयाबीनचं अनुदान हे शेतकऱ्यांना दिले जावं. प्रति क्विंटल किती, तर शेतकऱ्यांना प्रति क्विंटल 800 ते 900 रुपये या ठिकाणी भावांतर योजनेद्वारे अनुदान हे द्यायला हवा. तेव्हा कुठं हा भाव हमी भावाचा आणि प्रायव्हेट व्यापाऱ्यांचा भाव हा सुरळीत सुटेल किंवा बरोबरी सुटेल अशा प्रकारची अपेक्षा आपण शासनामार्फत करूया. अशा प्रकारची महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. अशाच नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह. जय हिंद.